चल. सो हॅलो गाईज, वेलकम आहे तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल वरती. परत एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. बघूया आज कशी हालत आहे ट्रॉफिकची. दिसतं जरा जाम पूर्ण. नवीन एक्सप्लोर करूयात काहीतरी. ह्या माईक मध्ये आवाज कसा येतो माहिती नाही मला. नवीन माईक घेतलाय. किंग गाडी दिसली आहे गाईस तुम्हाला? किंग गाडी कॉन्क्रीट वन साइड. बघितलं कसा कट मारतोय कोणाला पण. भाई साहेब लय डेंजर चालवतोय गाडी. लोक भीती वाटते यांच्या समोर चालवायला गाडी. मारू काय करून? काका मला साईड द्या जरा. आतमधून टाकली ना गाडी. हे लगेच आडवे येतात. विराट नशीब कोहली नाही लिहिलं पाठी. लिहितात काय पण. वन साइड किंग. इथं थोडंफार लागतं जाम. सीन असा आहे, गोप्रो घेतलाय मी, पण गोप्रो मध्ये भाई माईक मध्ये रेकॉर्डच व्यवस्थित नाही होत आहे. पूर्ण लय बेकार आवाज येतो माईक मध्ये. त्यामुळे मी गोप्रो मध्ये रेकॉर्डिंग नाही करत आहे. वन साइड किंग भावाचा आहे ना मोबाईल. जी आता रेकॉर्डिंग होते ना ती भावाच्या मोबाईल मधूनच होते. मोबाईल मधून रेकॉर्डिंग करायला काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेवढे रेझोल्युशन सेट करताल ना तेवढे कमी आहेत. आपल्याकडे 8K पर्यंत पण व्हिडिओ रेकॉर्डिंग होते मोबाईल मध्ये. त्यामुळे काय टेन्शन नाही रेकॉर्डिंगचं. 8K 4K 8K मध्ये 60 FPS मध्ये 120 FPS 60 FPS 30 FPS जसे पाहिजे तसं रेकॉर्डिंग करायचं. प्रॉब्लेम हा आहे, जर माउंट वरून मोबाईल घसरला आणि पडला ना की संपलं, खेळच संपला. त्यामुळे भीती वाटते मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायला. बाकी काय ना दुसरं. गोप्रो पेक्षा मोबाईल बेस्ट आहे माझ्या मते. गोप्रो असून सुद्धा माझ्याकडे इझी 1चा घेतलाय मी, OnePlusचा. पण माईक त्याला आहे ना कोणता पण एक्सटर्नल माईक सपोर्टच नाही करत आहे. तो मेन प्रॉब्लेम आहे माझा. आणि तो जो माईक दिला त्याच्यासोबत ना एक्सटर्नल माईक, त्याच्यामध्ये एवढा बेकार आवाज येतोय ना, कर 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 कर. त्यामुळे मजा येत नाही रेकॉर्ड करायला त्याच्यामध्ये. कसं वाटतंय गाईस तुम्हाला नाईट मध्ये व्ह्यू गाड्यांचा आणि समोरच्या स्ट्रीट लाईटचा जे ब्रिजवर लावलेत त्या मोराच्या? कमेंट मध्ये सांगा कसं आहेत. रात्रीची गाडी पळवायला मजा नाही येते, कारण का पळवूच शकत नाही. पूर्ण जाम असतो रस्ता. पळून पळवणार किती? 20च्या स्पीडमध्ये 30च्या स्पीडमध्ये सेकंड आणि फर्स्ट गिअरमध्ये गाडी चालवावी लागते.
वन साइड गॅप भेटतो का भावाला? त्याला टाकू इथूनच. ते लोक ब्लॉक करून टाकते ते टेम्पोवाले, जाऊनच देत नाही. बघितलं ना अरे भाई, हा काय टाकतोय पाठवून? उलटी उलटी करायचं अंगावरती. मला जायचंय राईटला, सॉरी लेफ्टला जायचंय. तो त्याला जागा देत नाही, हा मला जागा देत नाही जायला. इथे मामू लोक असतात बाई उभे. हा जायचं नाही बघ, बोललं ना. कोणाला पकडतात काय कळत नाही मला, पण उभे असतात. संध्याकाळच्या टायमिंग एकदा हमेशा उभे असतात तो असतात. माईक मी लावलेला आहे, तो एक्सटर्नल माईक नवीन परचेस केलेला तो लावलेला आहे. त्याच्यामध्ये वेणस का आवाज कसा येतो काय माहिती नाही. मग नंतरच समजेल, मला रेकॉर्ड केल्यानंतरच समजेल सगळं एडिटिंगला बसल्यावर. मामू इथे काय करतात? अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं, इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. लय काय असते ओला वाला इसके उबेर ओला रिक्षा बस पूर्ण राडा करून टाकतात, दिमाग खराब करतात त्या यायला. कुठून पण कसे पण घुसतात ना, हाती नाही एवढी असं वाटतं ना, खंडावं जाईल त्याला. मैं गाली नहीं दे सकता, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद. इथे जरा जाम होऊन जातो पूर्ण रस्ता. मध्येच थांबला भाऊ. सिगरेट पिऊन टाकलं त्याने, कसं जावं झूम करते हैकर है भाई, हैकर है भाई साहब, इसको बोलते हैं कि जिंकलो ना भावा. हा ब्रिज क्रॉस करेपर्यंत ना पूर्ण जाम होऊन जात. काका बघ अरे 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 सापडला होता ना आता रिक्षा, आणि झाली होती चपाती काकाची. त्याच्यात ट्रिपल सीट आहे, तिघांची पण झाली असती नुसती चपाती. हे थांब, वन साइड की चाललंय बघा, वन साइड के. ना हेल्मेटची गरज, ना सिग्नलची गरज, ना लायसन्सची गरज, ना पेट्रोलची गरज. गरज आहे फक्त ती भावाला पायाची. हेच पाय लावू का मागून त्याला, पण धक्का देऊ का? पडला बिडला तर भाई मारायचं मला डायरेक्ट. ऐसा मत करो मेरी जान,
लाइफ में कुछ अच्छा करो यार। लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? दिल्लीचीच गरज नाही भावांनो, आपल्या मुंबई पण कमी नाही. ओनली धुळा. पॉल्युशन दिल्लीला आहे पण इथं धुळ्याची कमी नाही. मुंबई भी कुछ कम नहीं है अपने. कोणती गाडी असं हिचं सायलेन्सर बघ किती उंच आहे, सीटच्या खाली लावलाय. सीएनजी वाली आहे का? बजाजची निघालेली सीएनजी. बजाजचीच आहे का सीएनजी मध्ये आलेली नवीन गाडी? भीती वाटते रिक्षावाल्यांपासून चालवायला. भीती वाटते आईला. कधीच्या कधीच ना येड बगाडे घुसतात मध्येच्या मध्ये, डायरेक्ट मारतात गाप कर. आपण ब्रिजचं काम चाललंय जोरात. काय करू, जाऊ तिकडून? जाऊ दे बाबा. तिकडून चपाती व्हायची विचार आपली. त्या भावाला लय गाय दिसते. जाऊ द्या, नाही जाते तर जातो ना मी. मग बस मागत चांगलं जाका देतो तर जायला जावत नाही. पागल चाला. त्याला पण गाय दिसते. जा भाई जा. अरे भाई चला खालून चला आपलं ग. इथं काय होतंय काय समजत नाही भाई. लय जाम होऊन जाते खाली पण जामच आहे. एवढं चालू खालून. तिकडून जरी रस्ता भेटला असता, इथून रस्ता देत नाहीत. आता इथून मला वाटतं 1-1.5 किलोमीटर पर्यंत पूर्ण जामच असणार आहे. मुंबई नाशिक रोडची तुम्हाला रिअलिटी दाखवतो आज. काय बेकार हालत होते गाडी चालवायला, माहिती आहे ना. वैताग येतो गाडी चालवायला. मी आता सर्व्हिस रोडला आहे आणि त्या साईडला मेन हायवे आहे. तिकडून तर जामच जाम आहे. सर्व्हिस रोड पण जाम झाला आहे. हा सर्व्हिस रोड आहे आणि तो मेन हायवे आहे. दोन्ही साईडून जाम आहे. आता हा जो मानकोलीचा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजपर्यंत तरी ट्रॉफिक पूर्ण जाम असणार आहे. अरे हा भाऊ परत भेटला आपल्याला. भाऊ असा गोबरं भरतोय. वडापाव खातोय. वडापाव. गाडी बघ कुठली आहे, बघितली का गाडी? आणि भावाकडे फोन बघा उठलाय. पुलिया देख के कभी भी जज नहीं करने का किसी को. ऐसा आदमी बहुत खतरनाक होता है. ट्रिपल सीट चाललेत. गाडी बघितली कुठले आणि फोन त्याच्या हातामध्ये कुठला होता? 3 कॅमेऱ्यावाला. कधी कधी असं वाटतं पूर्ण महाराष्ट्राची पब्लिक ह्याच रोडला आली की काय. हा दिसतंय खालच्या साईडला पूर्ण खोदलाय रस्ता. आता नवीन तिकडून बनवणार. इथं आल्यानंतर रिलॅक्स होते सगळं. ह्या साईडून जाम होते, इकडून रस्ता पूर्ण खाली भेटतो. हे रोजचं आहे या साईडला. या पूर्ण या साईडतून रोजचं जाम आहे. ज्या आयला ह्याच्या दलभद्री मध्येच घुसलाय भाऊ. रस्ता क्रॉस करत असताना ना, मी कोणाला आतापर्यंत बघितलं नाही की जो फोनवर बोलत असताना रस्ता क्रॉस करतो. कंटिन्यू बघतो ना तर हमेशा फोनवरती बोलूनच